धन्यवाद नदीमजी वागनीस। तर सर्वप्रथम आपण पाहतोय 14 विद्या 64 कला यांचा अधिपती गणपती बाप्पाला मोरया करावं लागणार। मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं मोरया नवगाव या संघानं केलंय आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल एक सक्षम प्रतिनिधी अर्थातच रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। बागदांडा संघ आणि नवगाव संघ प्लीज आपल्याला रिक्वेस्ट असेल पहिला चेंडू पडण्याच्या आधी जर आपला रिप्रेझेंटेटिव्ह इथे पोहोचला नाही तर आपल्याला पेनलाइज सुद्धा केलं जाईल, याची देखील दखल घ्यायची आहे। गणपती बाप्पाला वंदन आपण पाहतोय मैदानाच्या वरती केलं जातंय। महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना विनम्र त्रिवार मानाचा मुजरा करून जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं, सर्व खेळाडूंचं, ग्रामस्थांचं, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचं मी निखिल पडते करतोय आज सहर्ष 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 स्वागत। जिथे अलिशान कप 2025 हे पर्व, मग हे 12वं पर्व फाटक सर आपण अनुभवतोय। खऱ्या अर्थानं या पर्वाची वाट उभा अलिबाग नेहमीच पाहत असतो आणि ते पर्व आज रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येते। पंचांचा इशारा लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन हिअर। जिथे दुसऱ्या फेरीतील आज पहिला सामना, आजच्या रजनीमध्ये पहिला सामना मैदानाच्या वरती खेळवला जातोय। जिथे नवगाव गावाला बिलॉंग्स करणारा खऱ्या अर्थानं ओमसाई नवगाव संघ, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला दिलदार बागदंडा संघ। पंचांचा इशारा लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन। प्रणव सुरेकर स्ट्रायकिंग एंड वरती, बॉलिंग ट्रॅक वरती भावेश। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका खेळण्याचा फाटक सर इथे प्रयत्न होता। प्रणव सुरेकर बद्दल चर्चा केली जाईल, नवगाव संघाबद्दल चर्चा केली जाईल। खऱ्या अर्थानं पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू मैदानाच्या वरती पडतोय। पहिला चेंडू निर्धाव चेंडू पडल्याच्या नंतर कुठेतरी आत्मविश्वास वाढवण्याचं काम गोलंदाज स्वतःसाठीच करतोय की काय असं म्हणावं लागेल। दुसऱ्या चेंडूकडे वळूया। खोलात टाकलेला हा चेंडू आदित्य पळतो नॉन स्ट्रायकिंग एंड वरून, कारण का मला दुसऱ्या चेंडूवरती काही केल्या पहिली धाव मिळवायची आहे, कारण का मला माझ्या संघाचा श्री गणेशा करायचा आहे। दुसऱ्या चेंडूवरती पहिली धाव घेतली जाते। केल्यानं होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे असं देखील म्हटलं जातं। मैदानाच्या वरती प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते। घाम गाळला जातोय, कडाक्याची थंडीमध्ये घाम फुटावा असा सामना मैदानाच्या वरती रंगला जातोय। जिथे ओमसाई संघ दोन हात करत असताना दिलदार बागदांडा या संघासमोर हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू। आदित्याला काही समजला नाही, यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण त्याचं काम चोख बजावत असताना नवगाव गावाबद्दल जर चर्चा करायला गेलो फाटक सर, या गावाला एक वेगळा इतिहास आहे क्रिकेटचा। पॅकर नवगावपासून आपण संघ पाहत आलो, त्यानंतर सोनी स्पोर्ट्स नवगाव हा संघ देखील पाहत आलो। काय म्हणाला एकंदरीत नवगाव गावाबद्दल आणि या क्रिकेटबद्दल? यस फाटक सर। कसं आहे ना निखिल, जेवढे संघ नवगाव गावी असतील मला वाटतं कुठल्या गावात असणार नाही आहेत, कारण त्यांची लोकसंख्या आणि एकंदर सगळे संघांचा विचार केला तर खूप सारे संघ नवगाव गावाला बिलॉंग करतात। त्यापैकी हा एक ओमसाई नवगाव अत्यंत यशस्वी संघ आहे। काय सांगशील? नक्कीच ओमसाई नवगाव आपण संघ पाहतच असतो, कारण का जर पाहायला गेलात तर अलिशान कप 2019चं पर्व म्हणजेच पर्व 6वं जर आपण पाहिलं तर या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं दुसऱ्या क्रमांकाचा मान या संघानं पटकावला होता। तदनंतर असणारी सर्व ताकद या मैदानाच्या वरती आपल्याला पुढच्या वर्षामध्ये लावायची आहे। ओमसाई नवगाव हा संघ 2020 मध्ये मैदानाच्या वरती पर्व 7 मध्ये उतरला आणि अंतिम पदाला गवसणे घालण्याचं हे स्वप्न सत्यात कशा प्रकारे उतरवलं जातं ते ओमसाई नवगाव या संघानं सिद्ध सुद्धा केलं। पर्व 7 मध्ये आपण त्याला अंतिम विजेतेपद प्राप्त। आज मैदानाच्या वरती काय घडणार? हा चेंडू खोलात टाकलेला चेंडू, बागदांडा संघाचे गोलंदाज म्हणतायत की मैदानाच्या वरती कसरत आम्हाला देखील करावी लागते। गोलंदाजीचा क्लास मैदानाच्या वरती दाखवलं जाईल फाटक सर। यस निखिल, मागच्या मॅचमध्ये म्हणजे पहिल्या मॅचमध्ये प्रणव सुरेकर सक्सेसफुल झाला नव्हता, आत्ता सुद्धा त्या वाटेला सक्सेस नाही आहे आणि सलगच्या 2 मॅचमध्ये जी त्याच्या वाटेला निराशा आली काय माहिती, कारण पुढच्या बॅट्समनना तिथे हिरो बनण्याचा मौका असू शकतो। आदित्य खेमजी हा एक चांगल्या दर्जेदार बॅटिंगसाठी ओळखला जातो, त्याच्यामुळे त्यांच्या टीमकडे बॅट्समनची कमतरता नाही आहे, पण प्रणव सुरेकर हा बिलकुल क्रिकेटमध्ये टचमध्ये आहे आणि त्याच्याकडून जेवढ्या अपेक्षा होत्या त्या त्यांना पूर्ण नाही केल्या।
असं झालेलं आहे. बघा ना मैदानाच्या वरती फाटक सर काय योगायोग येतोय, जिथे घड्याळाकडे पाहिलं ना तर 12 वाजून गेलेत, म्हणजे आता आपल्याला त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील द्याव्या लागतील. आदित्यचा आज मैदानाच्या वरती वाढदिवस साजरा केला जाणार का? स्ट्रायकिंग एंड वरती जो फलंदाज आहे त्याचा आज वाढदिवस मैदानाच्या वरती होणार का, याच्याबद्दल देखील चर्चा केली जाईल. आदित्य बोलतोय की मला आज माझ्या बॅटने मैदानाच्या वरती उत्तरं द्यावी लागतील, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहायला गेलात ना तर बागदांडा संघाचा गोलंदाज जिथे पहिल्या षटकामध्ये भावेशचं कौतुक कराल तितकं कमी आहे, कारण का पहिल्या षटकामध्ये आला फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले आणि एक फलंदाजाला बाद केलं. काय योग्य टप्प्यावरती नियंत्रणानिशी गोलंदाजी केली आहे. आदित्यला आता स्वतःच्या क्षमता सिद्ध कराव्या लागतील. परिस्थिती प्रश्न विचारत असते, आपल्याला आपल्या क्षमता सिद्ध करायच्या असतात. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, हा चेंडू जिथे चारू दत्त बॉलिंग ट्रॅकवरती आणला जातोय, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती फेकला जातोय. चारू दत्त बद्दल काय म्हणाल? एक नावाजलेला फलंदाज आहे, गोलंदाजी देखील चांगली करतो चारू दत्त बॉलिंग ट्रॅकवरती. देखील चारू दत्तकडे कन्सिस्टन्सी आहे, सातत्यानं चांगली बॉलिंग टॉप क्लास करत असतो. आणि आता मात्र आदित्य खेमजेला त्याचा वाढदिवस म्हणजे 12 वाजून गेलेत, त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा टाईम आलेला आहे. आणि म्हणतात ना अपना टाइम आएगा, हे आदित्य खेमजेला सिद्ध करावं लागेल मैदानात. चारू दत्त भले किती चांगली बॉलिंग करत असेल, पण स्वतःला सुद्धा सिद्ध करायचं आणि प्रसिद्ध व्हायचं हे टाईम असू शकतं. डेफिनेटली बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना आहे, जिथे डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधात डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जेव्हा जेव्हा उभा टाकतो ना तेव्हा तेव्हा योग्य आणि खऱ्या अर्थानं एक वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला अनुभवायला मैदानाच्या वरती नेहमीच मिळत असतं. आणि तेच मैदानाच्या वरती आज आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला रिकी बेंडे पाहायला मिळतोय. रिकीच्या विरोधात आज गोलंदाजी करायचं आहे. चला वेळ वाया घालवू नका, कारण का सेव्ह टाइम इज इक्वल टू सेव्ह मनी असं देखील म्हटलं जातं. वेळेला खऱ्या अर्थानं आजकालच्या धावत्या युगामध्ये फार किंमत दिली जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू केलाय दोन्ही हातांनी स्वीकार आणि पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा येत आहेत धाव फलकावरती, जिथे 6 धावा आपल्या संघासाठी कितपत लाभदायक ठरणार. 6 धावांनिशी धाव फलकावरती 9 धावा आणि पंचांचा इशारा येतोय बीमरचा. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. यस, तत्पूर्वी आपण थोडीशी डिस्कशन केलं जाईल. खऱ्या अर्थानं जिथे हा चेंडू बीमर आहे की नाही याची पडताळणी होते तिसऱ्या पंचांकडून, परंतु तत्पूर्वी चेंडूला पाठवून दिले 6 धावांसाठी. 6 धावांची मदत घेऊन धावफलकावरती 9 धावा लिहिल्या जातील. जेव्हा जेव्हा मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं रिकी उतरतो, एक डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. ओमसाई संघाचं जर पाहायला गेलं ना तर बॅकबोन म्हणून रिकी बेंडेला आपण पाहत असतो. फाटक सर काय म्हणाल? कसा आहे, रिकी बेंडे हा एक वन ऑफ द टॉप लेफ्ट हँडेड फलंदाज आहे आणि या फलंदाजाकडे क्लासिक शॉट्स आहेत. आणि आत्ता त्यांनी जो फटका मारला ना, अजून त्याचं डिस्कशन चालू आहे, स्क्रीनवरती बघितलं जात आहे की बिमार आहे का काय आहे नेमकं. त्या तपासणीनंतर हा षटकार तर नोंदवला गेलाच आहे, पण आता यानंतरच्या फलंदाजीमध्ये त्याला जो क्रम सापडला आहे, त्याला जो परफॉर्मन्स करायचा आहे तो याच पद्धतीचं करायचा आहे आणि षटकारांची आतषबाजी करणं त्याच्यासाठी अनिवार्य असणारच आहे नवगावसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी असं देखील सांगितलं जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर कुठेतरी हा चेंडू नियंत्रण कक्षेमध्येच होता असं सांगितलं जातंय, जिथे या चेंडूवरती काळानं 0 धावा लिहिल्या होत्या की काय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय मैदानाच्या वरती. रिकी बेंडेला आता निशब्द ठेवलं जातंय. मोठा फटका येणार का? हा चेंडू बागदंडा संघ देखील कामगिरी मैदानाच्या वरती चांगली करतोय. कौतुकास पात्र मैदानाच्या वरती गोलंदाजी आणि टाळ्या वाजवल्या जातात त्या म्हणजे बागदंडा या संघासाठी. आणि का नाही वाजवल्या गेल्याच पाहिजेत, कारण का पाठबळ दिलं जाते या संघाला. चारू दत्त मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. पॉइंटच्या क्षेत्रामधून बॅकवर्ड शॉट पॉइंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू चाललाय, तिथे एका धावेसाठी 1 धाव घेतली जाते. एका धाव्यांच्या पद्धतीने धाव फलकावरती 10 धावा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 10 धावा लिहिल्या जातात. म्हणजेच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात तर 5च्या सरासरीने या धावा बनवण्यामध्ये यश देखील आले आहे, परंतु ही सरासरी फार कमी आहे.
कारण का 4 षटकांचा सामना आहे. नशिबी 12 चेंडू फक्त शिल्लक राहिलेले आहेत. आता जे करून दाखवायचं आहे ते 12 चेंडूंवरती करून दाखवायचं आहे. प्रशंसा ही नेहमी कर्तृत्वाचीच होत असते, कारण का सावली देखील माणसापेक्षा मोठी असते असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती कर्तृत्व स्वतःचं सिद्ध करावं लागेल. खऱ्या अर्थानं तेच कर्तृत्व सिद्ध कशा प्रकारे केलं जाईल याच्यावरती सुद्धा डिस्कशन केलं जाईल. आज मेरिटनुसार खेळलं जाणारं हे क्रिकेट हे आधुनिक क्रिकेट आहे. हे फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट आहे. मैदानाच्या वरती कशा प्रकारे तिसरं षटक हाताळलं जाणार. साहिल हा चेंडू जिथे ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्याचा होता. आज मैदानाच्या वरती मला माझ्या फटक्यानी खऱ्या अर्थानं षटकारांनी माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. हा एक निश्चय त्याच्या माध्यमातून राखला जाणार का, परंतु आदित्यची बॅट आता मैदानाच्या वरती तितकीशी बोलत नाही आहे. कशा प्रकारे फलंदाजी होणार. साहिलची कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या वरती. पुढील चेंडू हा चेंडू छातीचा वेध घेणारा स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला जातोय. स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये प्रोटेक्शन चेंडूला मिळते. फेकी होतीये तिथपर्यंत एका धावेची खऱ्या अर्थानं भर देखील केली जाते. एका धावेनंतर धावफलकावरती 11 धावा. परिस्थिती ही प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं आणि क्षमता सिद्ध करत असताना स्वतःला प्रामाणिक ठेवा. देव तुमच्या पाठीशी नेहमीच उभा असतो. काय म्हणाल. नवगाव संघ जेवढा निखिल टफ आहे आणि त्याच्या तोडीसोड बॉलिंग आज आपण नाही केली तर स्पर्धेतून आपल्याला माघार घ्यावी लागेल आणि म्हणून ते सुद्धा चॅलेंजिंग बॉलिंग करतायत असं मैदानात बागदांडा संघ सुद्धा दाखवतोय. रिकी बेंडेचा हा फटका फसतोय. चारू दत्त करणार नाहीये कोणतीही चूक. रिकी बेंडेला परतावं लागेल, जावं लागेल तंबूच्या आश्रयाला, जिथे खऱ्या अर्थानं रिकी एक मोठी स्वप्न घेऊन मैदानाच्या वरती उतरला होता. मोठमोठे फटके येणार का, परंतु नाही. प्रश्नाचं उत्तर रिकी बेंडे हा बाद होतोय आणि जिथे परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. रिकी बेंडेची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज कोण येणार. समीर दखणे नाव पुढे आणलं जाते. समीर म्हटलं की मग मोठी शैली. खऱ्या अर्थानं समीरची फटकेबाजी अफलातून केलेली फटकेबाजी याला इतिहास देखील साक्ष आहे. कारण का शरीरयष्टीकडे समीरच्या पाहायला गेलेत ना फाटक सर, एक भरभक्कम शरीरयष्टी ज्याला म्हटलं जातं आणि त्याच्या खऱ्या अर्थानं एका वेगळ्या ओळखीनं निर्माण झालेला हा खेळाडू समीर दखणे येतोय मैदानाच्या वरती. मोठमोठे फटके येणार का मैदानाच्या वरती, कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार. यस फाटक सर. नाव समीर दखणे पण त्यांनी फटके मारावे देखणे अशी नवगावच्या टीमची अपेक्षा असावी जी त्यांना पूर्ण करायला हवी. कारण दुसऱ्या टोकावरती वाढदिवस बॉय उभा आहे हे त्याला माहिती आहे. तेव्हा समीर देखणेचा एक जोरदार फल्ला केलाय आणि चेंडूला पाठवाय सीमा पार. यूज सेक्स. समीर दखणे आला काय, समीर दखण्याने मोठा फटका मारला काय, टाळ्या वाजल्या काय. खऱ्या अर्थानं समीर दखणे आणि मोठे फटके एक जवळचं नातं आहे. जेव्हा खऱ्या अर्थानं असं देखील म्हटलं जातं समोरच्या बादशाह काढतो ना तेव्हाच आपण आपला हुकुमाचा एक्का काढायचा असतो. मैदानाच्या वरती आता हुकुमाचा एक्का म्हणून काम समीर दखणेच्या माध्यमातून कशा प्रकारे केलं जाणार. धावफलकावरती एकंदरीत धावा 17 लिहिल्या जातात समीरसाठी. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू देखील त्याच रडारमध्ये ठोकतोय. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. सलग येणारे 2 फटके आणि 12 धावा 2 चेंडूंवरती लिहिल्या जातात. फाटक सर, फलंदाजी अफलातून केली जाते मैदानाच्या वरती. यस, मी आधीच बोललो नाव समीर दखणे आणि फटके मारले देखणे अशा प्रकारचे हे 2 धमाकेदार हवाई फायर 12 धावांचं कलेक्शन केलेलं आहे. वा क्या बात आहे. यस यस नक्कीच. या सामन्यांचं जर आपण पाहतोय थेट प्रक्षेपणाकडे पाहायला गेलात तर प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातंय. जे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत रसिक मायबाप प्रेक्षक त्यांचं देखील आज मी निखिल पडते करतोय क्रिकेटच्या पटलावरती सहर्ष स्वागत. संदीप कीर अँड होल टीम जिथे पाहतोय पुनरागमन कशा प्रकारे करावं. जर तुझ्याकडे मोठमोठे फटके आहेत ना तर माझ्या देखील बोटांमध्ये जादू आहे. मी देखील मैदानाच्या वरती करामत करू शकतो. अशा प्रकारची गोलंदाजी साहिलची पाहतोय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या जातात. एकंदरीत 23 धावा 23 ऑन स्कोर बुक वेअर कंप्लीटेड थर्ड ओव्हर. जिथे आता येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंवरती कितपत धावांची मजल मारली जाणार. खऱ्या अर्थानं फाटक सर, मला काल परवा एकानं प्रश्न विचारला होता, या विश्वामध्ये या जगामध्ये तुझं असं कोण आहे.
मी सहज तो प्रश्न ऐकला आणि हसून एकच उत्तर दिलं की परिस्थिती खऱ्या अर्थानं जर वेळ चांगली असेल ना तर सर्वच आपले असतात, परंतु वेळ खराब असेल तर आपलं इथे कोणीच नसतं. फाटक सर काय म्हणाल, मैदानाच्या वरती वेळ आज कुठल्या संघाची चांगली दाखवली जाणार, प्रयत्न करावे लागतात. आयुष्य म्हटलं की चढ उतार येतच असतात. मग आपण पाहतोय 2020 मध्ये जी आम्ही ट्रॉफी घरी घेऊन गेलोय तीच ट्रॉफी आजच्या रजनीमध्ये उद्याच्या रजनीमध्ये आम्हाला इथून न्यायची आहे, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जिथे यंग टॅलेंट पुढे आणलं जाते, दिलदार बागदंडा, क्या बात है. राईट आर्म ओव्हर द विकेट, हा फटका फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, तिथे फसवा चेंडू, परंतु बॅकअप चांगलं, टाळ्या वाजवल्या जातात. एका धावेसाठी हा चेंडू जातो, एका धावेनी धावफलक्यावरती 24 धावा लिहिल्या जातात. 24 धावा, जिथे चौथं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावरती. या षटकाकडे पाहायला गेलं तर डेथ ओव्हर म्हटलं जातं, स्लॉग ओव्हर म्हटलं जातं. हाणामारी करण्याचं हे षटक आहे. मुन्ना राईट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा, परंतु उंची जास्त लांबी कमी, फटका फसतोय. चारू दत्त येतोय चेंडू खाली आणि चारू दत्त करतोय करामत मैदानाच्या वरती. फलंदाज समीर डाकणे बॅक टू द पॅव्हेलियन. समीरची जागा भरून काढण्यासाठी भावेश नौका फलंदाज येतोय. भावेश म्हटलं की मग लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, एक जवळचं नातं आहे. भावेशने लेदर बॉल क्रिकेट खूप सारं खेळलेलं आहे. आज मैदानाच्या वरती आपल्या संघासाठी, खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी खेळायचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटकडे तुम्ही जर फाटक सर पाहायला गेलात ना तर हे क्रिकेट स्वतःसाठी कधीच खेळलं जात नाही. हे आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, आपल्या गावाच्या ओळखीसाठी खेळलं जातं. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, खोलात टाकलेला हा चेंडू भावेशसाठी, जिथे या चेंडूवरती, या चेंडूला एकच म्हटलं जातं सटीक यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर. या चेंडूवरती मनगटात जर तुमच्याकडे ताकद असेल तर एकच फटका खेळला जातो, तो म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक. काय म्हणाल, अफलातून गोलंदाजी, दिलदार बागदांडा. संघाचं कौतुक करावं ना तितकं कमी मैदानाच्या वरती दाखवलं जाते. हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू करता नाही आलाय स्वीकार, उंची जास्त लांबी कमी, आदित्य बॅक टू द पॅव्हेलियन. अजून एक फलंदाज होतोय बाद आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा बीमरची मागणी केली जाते. यस, डिसिजन पेंडिंग असल्याचं आपण पाहतोय, दाखवलं देखील जातंय. जिथे या चेंडूवरती उंची कितपत होती यावरती विचार विनिमय केला जाईल. तत्पूर्वी जर पाहायला गेलात तर आपण नवगाव संघाची चर्चा करूया फाटक सर. जिथे हा संघ अडचणीत सापडलाय की काय असा प्रश्न खऱ्या अर्थानं विचारला जातोय, कारण का तितकीशी संघाच्या नावाला साजेशी फलंदाजी होत नाही आहे. परंतु मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार असा प्रश्न देखील विचारला जातोय. त्या फलकावरती धावा 25 लिहिल्या जातात. तिसरं षटक, माफ करा, चौथं षटक मुन्नाच्या माध्यमातून प्रगतीपथावरती असताना अफलातून गोलंदाजी करत असताना आपल्याकडे असणारा सर्व कसब मैदानाच्या वरती दाखवला जातोय. आज आमची कामगिरी मैदानाच्या वरती दिलदार आहे, आमच्या संघाचं नाव दिलदार आहे. मग चारू दत्त असेल, साहिल असेल, भावेश असेल, चांगली आपण पाहतोय आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना हे प्रामाणिक खेळाडू मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. जिथे ओमसाई संघाच्या विरोधात खेळत असताना डिसिजन पेंडिंग असं देखील सांगितलं जातंय. जिथे या चेंडूवरती कशा प्रकारे निर्णय दिला जाणार, तिसऱ्या पंचांकडून अशी मागणी येते की ऑनफिल्ड जो डिसिजन असेल, तांत्रिक बिघाडामुळे आम्ही हा डिसिजन घेऊ शकत नाही. ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो फायनलाइज करायचा आहे मैदानाच्या वरती. आणि पंच सांगतात फलंदाज बाद. यस, नौका फलंदाज कोण जाणार मैदानाच्या वरती, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या वरती आदित्य अडचणींचा सामना करत असताना बाद ठरतोय. नौका फलंदाज नितेश कटोर, आणि नितेशला आता फटकेबाजी करावी लागेल. जर पाहायला गेलं तर षटकातील 2 चेंडू बाकी आहेत फाटक सर. 2 चेंडूंवरती जे काही करून दाखवायचंय ते करून दाखवावं लागेल. निखिल, नवगाव संघ धावांच्या बाबतीत बघितलं तर जास्त अडचणीत आलाय, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी बॉलिंग पॅकेज वापरलंय, प्रत्येक बॉलर आपले काम अप्रतिम करतोय आणि नियंत्रणात गोलंदाजी, अनुशासन टाईप गोलंदाजी करतोय. अशा वेळेला धावा नवगावला हव्या तशा आल्या नाही आहेत. पण आता 2 बॉल आहेत, त्या 2 बॉलला जर बिग शॉट्स लागले
तर धावसंख्या जी कमी दिसते त्याला काहीतरी गती आणि आकारमान निर्माण होईल, हे त्यांच्या फायद्याचं असू शकतं. 100% निश्चित स्वरूपानं मैदानाच्या वरती 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंवरती काय घडणार काय बिघडणार. दफलकाकडे पाहायला गेलं तर 25 धावा षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू अखूट टप्प्याचा जिथे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाणार नाही, पकडला जातोय. अजून एक झेल. पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांची घोषणा येते. फलंदाज बाद. यस इट इज झेल बाद सांगितलं जाते आणि हे नक्कीच चांगला झेल तिथे पकडला जातोय. जिथे ऑन स्क्रीन देखील आपण दाखवतोय हा झेल पहा मित्रांनो. क्या बात है. फलंदाज बाद. नेक्स्ट फलंदाज तृप्तेश सुरेकर. तृप्तेश सुरेकरची चर्चा नक्कीच केली जाईल, कारण का ह्या नावाबद्दल फार खूप काही बोललं गेले टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. तृप्तेश सुरेकर म्हटलं की फलंदाजी देखील चांगली आहे, गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे आणि नक्कीच फलंदाज बाद आहे. यस, तृप्तेश सुरेकर बद्दल फाटक सर आपण म्हणूया, जिथे पर्व 6/2019 पर्व अक्षरशः या फलंदाजानं गाजवलं होतं. आज उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडलं गेलं होतं. हा चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल घोषित क्षेत्रामध्ये. यस इट इज 1 धाव येते धावफलकावरती. अंतिम चेंडूवरती 1 धाव आणि एका धावेनिशी धावफलकावरती धावा 26 धावा झाल्यात. 27 धावांची गरज असताना हा सामना कशा प्रकारे पूर्ण केला जाईल, जिथे आपण पाहतोय 27 धावांना कशा प्रकारे गवसणी घातली जाईल, 27 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, जिथे मैदानामध्ये नवगाव संघ उतरणार गोलंदाजी करण्यासाठी. मग ओमसाई नवगाव संघ 27 धावा डिफेन्स सुद्धा करू शकतो. त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांच्याकडे तो अनुभव आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला दिलदार बागदंडा संघ आम्हाला इथून सांगतोय की आमच्याकडे आज असलेला क्लास आहे ना, तो मैदानाच्या वरती आज आम्ही सर्वस्व पणाला लावणार. जिथे गोलंदाजी करत असताना क्लास काय असतो, फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. 26 धावा धावफलकावरती 27 धावांची गरज असताना हा सामना आपण अनुभवतोय, जिथे दिलदार बागदंडा संघाचे फलंदाज मैदानाच्या वरती येऊन फलंदाजी करतील. नवगाव संघ मैदानाच्या वरती गोलंदाजी करण्यासाठी उतरलेला आहे. तिथपर्यंत निखिल पडते हे नाव थोड्या वेळासाठी थांबतोय. घेऊन चालतो आमचे साथी समालोचक गुरुवर्य सुहास फाटक सर यांच्याकडे. ओव्हर टू फाटक सर. यस, चला पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण करूया. महाविलन एकविरा थर्ड आणि A3 सोगाव. चला दोन्ही संघनायकांनी नाणेफेक कशा द्यायचं आहे. महाविलन एकविरा थर्ड आणि A3 सोगाव या दोन संघात पुढची नाणेफेक होईल. वेळ दौडू नका, खेळाचा पहिला सत्र समाप्त झालेला आहे. नाणेफेक होणं आवश्यक आहे. दोन्ही संघनायक लगेच संपर्क साधा नाणेफेक कक्षामध्ये. चला महाविलन एकविरा थर्ड आणि A3 सोगाव संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळ दौडू नका प्लीज.
सामना सुरू होतोय तत्पूर्वी नाणेफेक होणं इथे आवश्यक आहे. जरा दोन्ही संघनायकांनी घ्यायचं आहे. चला दोन्ही संघनायक या, नाणेफेक करूया. क्लासिक सोगाव आणि मावी 11 एकविरा थळ. A3 सोगाव आणि मावी 11 एकविरा थळ. 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेक तरी द्यायचा आहे दोन्ही संघनायक. जाऊया मैदानाकडे, सामना सुरू होतोय. थँक्यू व्हेरी मच काका म्हात्रे. 27 धावा वाचवण्यासाठी नवगाव संघाला सुद्धा डबल मेहनत करावी लागेल मैदानात, कारण तृप्तेश सुरेकर हा एक उत्तम क्वालिटीचा बॉलर आहे आणि त्याच्यावरती सुद्धा प्रेशर असेल, कारण समोर चारुदत्त नावाचं वादळ फलंदाज आहे. क्या बात. चेंडू वाईड जातोय, पंचांचा इशारा हात रुंद करून वाईडचा येतोय आणि त्यानंतर धाव फलक वाढतोय. धीरे 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 3 पर्यंत पोहोचलाय. वाईड बॉल, यस, वाईड प्लस बाईज अशा दोन्ही अतिरिक्त धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या 3 होते आणि चारुदत्त एक चांगला इन्फॉर्म फलंदाज आहे आणि त्याला माहिती आहे आपल्या टीमसाठी 27 धावा करणं काही एवढं फार कठीण काम नाही. सन्माननीय सुचिजी थळे सर यांना विनंती आहे, आपण नाणेफेक कशा द्यायचे आपल्या सोबत ते नाणेफेक होईल. सुचिजी थळे साहेब. तर नाणेफेक संपन्न होते. माविलन एकविरा थळ आणि A3 सोगाव दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि सुचिजी थळे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक आहे पॉवर प्लेचं. 4 ओव्हर दुसरी फेरी. सामना आहे. तर सन्मानित सुचित दळे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. A3 सोगाव संघाचा संघनायक चला. A3 सोगाव. तर सामना 5 षटकांचा असेल. 2 षटक पॉवर प्लेचे असेल. रुचित थळे सरांच्या शोभाचे नाणेफेक होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. इथे टेल अर्थातच या ठिकाणी आपण माविलन एकविरा थळ संघाचे संघनायकाने नाणेफेक जिंकले. आपण प्रथम काय घेत आहे? आम्ही क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण घेत आहे. हरकत नाही, सामना सुरू आहे. आपल्या या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा आमच्या नाणेफेक या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. थँक्यू काका म्हात्रे. तृप्तेश सुरेकर गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला राईट मोर द विकेट. आपण पाहतो घुटना टेक आणि तमाशा देखवालं काहीतरी करू पाहत होता फलंदाज, परंतु चेंडू बॅटवरती आलाच नाही आहे आणि विकेट कीपर पंकज कटक बोलल्यानंतर एक एक्सपर्ट विकेट कीपर या रूपामध्ये आपल्याला तो नेहमीच बघायला मिळतो. धावसंख्या आपण पाहिली तर 9 झाली आहे. 1-9 अशी परिस्थिती. 27 धावांचं एक फार मोठं टार्गेट नाही आहे, पण फार मोठं टार्गेट नसलं तरी ते टार्गेटच असणार आहे त्यांच्यासाठी. यावेळचा चेंडू ऑफस्टम्पला हवा देत विकेट कीपर पंकज कटकच्या हातात पोहोचतोय. धाव मात्र मिळत नाही आहे आणि हा अंतिम चेंडू पहिल्या षटकातला इथे तृप्तेश सुरेकरता संपुष्टात आलेला आहे. या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या
आणि एक फलंदाज चारू दत्त सारखा फलंदाज त्याने माघारी परतवून लावलेला आहे. 4 ओव्हरची मॅच असल्यानंतर तुमच्याकडे वेळ कमी आहे, बॉल कमी आहेत आणि उद्दिष्ट मोठं असतं, स्वप्न मोठं असतं, प्रतिस्पर्ध्यांवरती हावी व्हायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला जावं लागतं आहे. आणि आता मात्र प्रणव सुरेकर हा गोलंदाज बॅटिंग करताना दोन्ही वेळेला तो फेल झाला होता, परंतु गोलंदाजीमध्ये ते सर्व ॲनालिसिस चांगलं दाखवून त्याला ते सगळी कसर भरून काढावी लागेल. प्रणव सुरेकर एक उमदा, एक जवान आणि ताजं खून असलेला गोलंदाज आहे. नवगाव संघासाठी खूप मोठं काहीतरी करू इच्छितो, करू पाहतो अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे. प्रणव सुरेकर ज्याचं नाव आहे. 27 धावांचं एक लहान टार्गेट आहे. दिलदार बागदंडा संघ यासाठी तयार आहे. त्यांची महत्त्वाची विकेट चारू दत्त मगाशीच माघारी परतला, पण त्यानंतर प्रणव सुरेकर हा गोलंदाजी करताना प्रणव सुरेकरचा एक बॉल पाहतोय आपण या मैदानामध्ये. बाईच्या रूपामध्ये धाव वाढते, लेग बाईच्या रूपात धाव वाढते. ही सुद्धा एक अतिरिक्त धाव आहे. बॅटच्या आधारे धाव येते आणि ती सुद्धा आपण पाहिलं तर फलंदाजाच्या नावावरती जाणार आहे. त्यामुळे धावफलक या इथे पोचला आहे. डबल डिजिट 10 धावा, 1 बाद 10. दिलदार बागदांडा. स्ट्राईक फलंदाज जो आहे तो आहे अनिश म्हात्रे. अनिश म्हात्रे तशी उंची त्याची कमी आहे. उलटा मारायचा प्रयत्न, चेंडूवरती जोरदार घात केलाय त्यानं. त्याचा निर्णय त्यालाच अंगलटी आलेला आहे आणि त्यामुळे तिथे नितेश कटोरने कोणतीही चूक न करता हा एक फॅन्टॅस्टिक कॅच पकडलाय. आणि जे स्वप्न होतं ना आपण उलट्या हातानं काहीतरी करू, पण त्या स्वप्नामध्ये तो स्वतः फसलाय. त्या स्वप्नामध्ये तो स्वतःच गुरफटलाय आणि मैदान सोडून परतीला आला डगआउटमध्ये. त्याला पश्चाताप होतोय की हा फटका मी का खेळलो. मी सरळ बॅटनं धावा करू शकतो हे त्याला माहिती होतं, परंतु वेळ असते की तुमचा घात व्हायचा असेल तर तुम्ही चूक करणारच आणि ती चूक त्याला आता लक्षात आली आहे. नाउमेद झाला आहे, पण नंतरची फलंदाजी पण त्यांच्याकडे चांगली आहे. एक उंच पुरा फलंदाज मैदानात चाललाय ज्याचं नाव आहे भावेश. भावेश एक लंबे कद के खिलाड़ी है और भावेश जानते हैं कि टारगेट 27 रनों का चेस करना है. तो ऐसी सूरत में हमारी बल्लेबाजी अगर बहुत ज़्यादा है, अच्छी बल्लेबाजी है हमारे पास, तो हमें कोई प्रेशर नहीं आ सकता. लेकिन नौगांव की गेंदबाजी हमेशा प्रेशर में आपको लाकर खड़ा कर देती है. प्रणव सुरेकर के अकाउंट में एक विकेट ज़रूर आया हुआ है. आप देख सकते हैं मैदान में पूरी तरह से होश के साथ तो मैदान में नौगांव टीम खेल रही है. जानते हैं कि खुद जब बल्लेबाजी कर रहे थे तो रन नहीं ज़्यादा बनाए थे, लेकिन अब दुगनी मेहनत उनको करनी पड़ेगी. ज़रा जल्दी कीजिए, वक्त ज़्यादा ज़ाया मत करो. प्रणव सुरेकर यहाँ पर बहुत सटीक और करने की कोशिश. प्रणव सुरेकर बहुत बड़ा नाम है. हालांकि 2 बार बल्लेबाजी का मौका प्रणव को आया था, लेकिन उसमें वो कामयाब न रहे. लेकिन आपके पास एक और मौका रहता है गेंदबाजी का, उसमें आप कुछ भी कर सकते हो. आपके पास ये मौका बढ़िया रहता है. यहाँ पर फिर से प्रणव सुरेकर की गेंदबाजी का जादू चलता हुआ. प्रणव सुरेकर यहाँ पर बल्लेबाज के ऊपर खासा प्रेशर डालते हुए. प्रणव सुरेकर जानते हैं 27 रन सामने वाली टीम को चाहिए, लेकिन उसके खिलाफ जाके भी हम हीरो वाली अदा कर सकते हैं. हमारे पास भी वो टैलेंट है, वो खूबियाँ है और वो गेंदबाजी का मोर्चा हमारे पास है जो खुद करना चाहते हैं. किसी के ऊपर भरोसा ना रखो, खुद पे भरोसा रखो, तो आपको सपना साकार करने का मौका भी मिल सकता है. ये प्रणव सुरेकर जानते हैं. अगली बॉल फिर एक बार राइट अप ओवर द विकेट. यहाँ शॉट खेला, मिड विकेट रीजन में फील्डर मौजूद, समीर दखने वहाँ पर मौजूद थे, गेंद को उठाया, बल्लेबाज को मौका मिला 1 रन बनाने का. काफ़ी देर के बाद रन आ चुका है दोस्तों स्कोर कार्ड के ऊपर. रन संख्या 11 रन. 27 का टारगेट बड़ा नहीं है, लेकिन फिर भी चैलेंजिंग हो सकता है आपके लिए, क्योंकि फील्डिंग और यहाँ पर गेंदबाजी नौगांव कर रही है. देखो इसका एक नमूना. एक और बल्लेबाज मैदान से वापस लौटेगा. क्या शानदार कैच पकड़ा है. बल्लेबाजों के ऊपर खासा प्रभाव डालते हुए, बल्लेबाजों को प्रेशराइज करते हुए नौगांव के खिलाड़ी. देखो जिस तरह से बॉलिंग उसी को कॉम्प्लीमेंट्स करते हुए उनकी शानदार फील्डिंग, और उसका नतीजा बल्लेबाज आउट, बैक टू द पैविलियन. एक और झटका दिया
विकेट नंबर 2 डाउन, 2 विकेट के नुकसान पे स्कोर कार्ड, 3 विकेट के नुकसान पे स्कोर कार्ड 11 रन। ओमसाई नवगांव को भी पता है इस मुकाबले की अहमियत। अगर 2 मुकाबले जीतते हैं तो आगे जाके आपको बड़े मौके बनने वाले हैं, आपको इनाम का हक भी मिल सकता है, लेकिन उसके लिए आपको मेहनत बहुत सारी करनी पड़ेगी। अभी रन संख्या 11, विकेट 3 जा चुके हैं और मिडल ऑर्डर बल्लेबाजी के ऊपर कितना प्रेशर आएगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा दोस्तों, क्योंकि 4 ओवर के मैच में आपके पास मात्र 24 गेंदें खेलने का मौका रहता है और आपके ऊपर कितना प्रेशर है खुद सोचिए। सामने वाली टीम को चाहते हैं 27 रन, लेकिन अभी गेंदबाजी के मोर्चे पर भावेश कोहली तीसरे गेंदबाज, फिर से नई तैयारी, नई गेंदबाजी, नई प्लानिंग भावेश कोहली के साथ। भावेश कोहली का फुल टॉस बॉल, यहां पे गेंद को भेजा मिड विकेट के बाहर, 6 रन। खराब गेंद, 9+6 यानी कि 7 लगा है। 7 रनों की यहां पर छड़ी लगाई है। भावेश को पता है कि गलती की है और यहां पे फ्री हिट का भी मौका बल्लेबाज के पास रहेगा। फ्री हिट का फायदा उठाया जाए या नहीं ये तो वक्त बताएगा। भावेश को पता है बहुत सारी गलती कर गए, खामियाजा भुगतना पड़ा। 7 रनों का टारगेट बहुत छोटा है। थोड़ी शॉर्ट पिच बॉल, यहां पर शॉर्ट पिच बॉल होने के साथ साथ फिर से मुझे लगता है फिर से नो बॉल का इशारा अंपायर पुरुषोत्तम यहां पर मोहम्मद बकवाल करते हुए। बहुत सारी गलतियां अगर करोगे तो प्रतियोगिता से बाहर भी होना पड़ सकता है और यह आपकी गलतियां जो है वो आपको बहुत महंगी साबित होगी आपके लिए। पंकज कटक कुछ कानाघुसी करने के लिए आए हैं, प्रणव भावेश को समझाने के लिए आए थे, लेकिन एक वक्त ऐसा आता है कि आपको संभलना पड़ता है, सुधरना पड़ता है, ठीक ठाक करना पड़ता है। यहाँ पे भरपूर लाभ उठाया, खराब गेंद मिली और गेंद को भेजा आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। इस ओवर में पूरी तरह से मुकाबला खुल गया और दिलदार बागदांडा की ओर मुकाबला खींचता चला आ रहा है और टीम का स्कोर बढ़ता हुआ 25 रन। मात्र 2 रन और बनाने की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। सबसे पहली बात, नौगांव टीम जब बैटिंग के लिए उतरी थी तो एक अनुशासन और सटीक लाइन की गेंदबाजी करते हुए बागदांडा टीम ने मात्र 26 रन खर्च किए और उसका नतीजा खुद के सामने ये टारगेट छोटा रखा है और ये शॉट मुकाबला जिताने वाली। हार्दिक बधाई टीम दिलदार बागदांडा एंड हार्ड लक टू ओमसाई नवगांव। होता है दोस्तों, ये क्या आखिरी टूर्नामेंट नहीं है, आपके लिए काफ़ी सारी टूर्नामेंट इंतज़ार कर रही है और आपको जीतने का मौका आगे भी मिल सकता है। पर गलतियां मत करो, गलतियां करने से आपके नसीब में मात्र नुकसान आएगा और ये आप कर गए, कोई बात नहीं। एक हार आपको बहुत कुछ सिखा देती है और एक जीत आपको क्या नहीं करना चाहिए ये भी सिखा देती है। धन्यवाद।